नमस्कार. माझे नाव अनुश्री अनिल चौधरी. मी आज तुम्हाला एक कथा सांगणार आहे. माझ्या कथेचे नाव आहे हिरकणी बुरुज. रायगड किल्ला जो इतका कठीण होता की जो आपले मावळे सुद्धा उतरू शकत नव्हते, तो किल्ला एका आईने उतरला. रायगडाच्या पायथ्याशी थोड्या अंतरावर एका वाकुक्षी गावामध्ये हिरकणी, तिचे पती आणि तिचे लहान बाळ राहत होते. हिरकणी ही एक दूधवाली स्त्री होती. ती रायगडावर दूध विकायला जायची. एके दिवशी ती नेहमीप्रमाणे आपल्या बाळाला घरी ठेवून रायगडावर दूध विकायला गेली. परंतु आज जरा तिला नेहमीपेक्षा जास्त उशीर झाला, कारण तो दिवस होता कोजागिरी पौर्णिमेचा आणि शिवाजी महाराजांचा आदेश होता की संध्याकाळ झाल्यानंतर सर्व दरवाजे बंद करण्यात यावे. सर्व दरवाजे अचूक बंद व्हावे. तोफ गरजली. सर्व दरवाजे बंद झाले. हिरकणीला हे समजले. ती धावत दरवाजाजवळ गेली आणि तोवर सर्व दरवाजे बंद झालेले होते. तिने मावळ्यांना खूप विनंती केली, मला घरी जाऊ द्या. माझे बाळ घरी एकटे आहे, भुकेले आहे. मला घरी जाऊ द्या. परंतु तिचे कोणीही ऐकले नाही. मावळे तिला म्हणाले, शिवाजी महाराजांचा आदेश आहे की संध्याकाळ झाल्यावर तोफ गरजल्यानंतर सर्व दरवाजे अचूक बंद व्हावे आणि बंद झाल्यानंतर परत उघडावे नाही. जर का आम्ही ते उघडले तर आम्हाला शिक्षा होऊ शकते. म्हणून तिला सर्वांनी नकार दिला. अखेर तिला एक मार्ग सुचला, पश्चिम कड्याने खाली उतरण्याचा. पश्चिम कडा म्हणजेच काट्याकुट्यांनी भरलेला आणि दगडांनी गच्च भरलेला हा पश्चिम कडा होता. आपल्या बाळाच्या काळजीपुढे तिला काहीही दिसले नाही. तिने पश्चिम कडा उतरण्याचा निर्णय घेतला. ती पश्चिम कडा उतरू लागली. तिला अंधार, काटेकुटे, जखमा सर्व काही सहन करता ती शेवटी पश्चिम कडा उतरली आणि आपल्या घरापर्यंत पोहोचली. आणि दारात पाय ठेवेल तोवरच तिच्या समोर एक भयंकर मोठा स्लांडगा उभा राहिला. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजेच हिरकणीने त्याला सुद्धा ठार मारले. अखेर सर्व संकटींवर मात करून ती आपल्या बाळाजवळ पोहोचली. आपल्या बाळाशी हृदयाला घट्ट धरताच तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. ही गोष्ट आपल्या शिवाजी महाराजांना समजली. हिरकणीचे हे धाडस ऐकून ते सुद्धा थक्क झाले. त्यांनी हिरकणीला राज्यात बोलवण्याचा आदेश दिला. हिरकणीला राज्यात बोलवण्यात आले. तिचा साडी चोडी देऊन सत्कार करण्यात आला आणि त्या दिवसापासून त्या कड्याचे नाव पडले हिरकणी बुरुज. अशी होती हिरकणी. आपल्या बाळाच्या काळजीपुढे काहीच न बघता तिने पश्चिम कडा उतरला आणि जखमा, काटेकुटे, अंधार सर्व काही सहन केले. तर प्रत्येकाही हिरकणी बनून आपल्या बाळाच्या प्रत्येक संकटाशी हिरकणी बनून ठाम राहते, नाही का? धन्यवाद.